दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर काल दिल्लीमध्ये एका रोड शो दरम्यान हल्ला झाला। अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कानशिलात लगावली। केजरीवाल यांच्यावर हल्ला, तरुणानं केजरीवालांच्या श्रीमुखात लगावली। दिल्लीतल्या मोतीनगरमध्ये अरविंद केजरीवाल यांचा रोड शो सुरू होता। त्यासाठी मोठी गर्दी जमली होती। केजरीवाल लोकांकडे बघून हात उंचावत असतानाच गर्दीतून एक जण अचानक कारवर चढला आणि त्याने काही समजायच्या आतच केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली। हल्लेखोराला केजरीवालांच्या समर्थकांनी ताब्यात घेतलं आणि चोप दिला। तो कैलाश पार्क मधला रहिवासी सुरेश असल्याचं नंतर समजलं। सुरेशनं केजरीवाल यांना शिवीगाळ केल्याचंही व्हिडिओत दिसतंय। त्याला मोतीनगर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं। हल्लेखोर सुरेश काही कारणांमुळे केजरीवाल यांच्यावर संतापला होता असं समजतंय। केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी तो संधीची वाटच बघत होता। जसे रोड शो साठी केजरीवाल आले त्याने त्यांच्या कार समोर धाव घेतली आणि कानशिलात लगावली। इससे बिल्कुल साफ जाहिर होता है कि कहीं ना कहीं जानबूझकर मुख्यमंत्री की सुरक्षा में ढील दी जा रही है, क्योंकि मुख्यमंत्री की सुरक्षा, अरविंद केजरीवाल की सुरक्षा मोदी सरकार के अधीन है, यानी दिल्ली पुलिस के अधीन है। इसलिए ऐसी घटनाएं बार बार हो रही हैं। तो क्या देश के किसी और मुख्यमंत्री के साथ ऐसी घटना होती है? कहीं आपने सुना कि एक साल में 4 बार 5 बार इस तरह के हमले किसी मुख्यमंत्री पर हो? केजरीवाल यांच्यावर हल्ले होण्याची ही पहिलीच घटना नाही। 2014 मध्ये दिल्लीतल्या दक्षिणपुरी परिसरात रोड शो दरम्यानच केजरीवाल यांना कानशिलात लगावण्यात आली होती। त्यानंतर 4 दिवसांनी एका अज्ञात व्यक्तीनं दिल्लीतल्याच रोड शो मध्ये असाच हल्ला केला होता। दरम्यान या घटनेचा भाजपनं निषेध केलाय। भारतीय जनता पार्टी इस घटना की बहुत निंदा करती है। हम कभी भी हिंसा में विश्वास नहीं रखते। वो पूर्ण राज्य से हटके वही पुराना राग आलाप रहे हैं कि हमको काम नहीं करने दे रहे हैं। तो चूंकि उनका एड कैंपेन भी बदला है, इसलिए मुझे इस बात का भी डाउट है कि कहीं ये थप्पड़ मरवाना भी उनका खुद का स्क्रिप्ट बनाया हुआ तो नहीं है। नेत्यांवर असे हल्ले होण्याची ही पहिलीच घटना नाही। काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांच्यावरही असाच हल्ला झाला होता। कारण काहीही असो, राग व्यक्त करण्याच्या अशा प्रकाराचं मुळीच समर्थन करता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली। निश्चितच निषेधार्ह कृत्य आहे असंच म्हणायला हवं, पण आतापर्यंत केजरीवाल यांना अनेक हल्ल्यांना सामोरं जावं लागले। नोव्हेंबर 2018 मध्ये दिल्लीच्या सचिवालयाबाहेर त्यांच्यावर तिकटाची पूल टाकण्यात आली होती। 2018 मध्ये पंजाबच्या निवडणुकीत प्रचारावेळी त्यांच्या कारवर हल्ला झाला। छत्रसाल स्टेडियममध्ये भाषणावेळी तरुणीकडून त्यानंतर शाई फेकण्यात आली होती। तर 2014 साली हरियाणातल्या भिवानीमध्ये रोड शोमध्ये त्यांच्या मानेवर वार करण्यात आले होते। 2014 मध्ये वाराणसीत प्रचारावेळी त्यांच्यावर शाई हल्ला झाला। 5 मार्च 2014ला अहमदाबादमध्ये त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती। 18 ऑक्टोबर 2011 मध्ये लखनौमध्ये त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली होती।